नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर तुमच्याशी संवाद साधायला इथे आलेलो आहे. तो हे माहितीप्रद जो व्हिडिओ आहे, जे माझ्या चॅनलचं उद्दिष्ट आहे की लोकांपर्यंत सुयोग्य, सुव्यवस्थित अशी माहिती, चांगली माहिती आणि पॉझिटिव्ह अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, हा माझा या चॅनलचा उद्देश आहे. तर तो उद्देश घेऊन हा व्हिडिओ मी बनवतो आहे. तर आजचा विषय असा आहे की हिडन स्टोरी नावाच्या एका अकाउंटवरती, इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि फेसबुकवर पण आहे, त्याच्यावरचा एक व्हिडिओ मला बऱ्याच मित्रांनी पाठवला, आमच्या ग्रुपवरही आला. हिडन स्टोरीवरती विदर्भातल्या शहरांचा इतिहास सांगितला जातो संक्षिप्तरित्या. छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ, एआयने युक्त, टेक्निकली परफेक्ट आणि चांगलं प्रोफेशनल असं अकाउंट ते आहे. तर त्यात खामगाव शहराची हिंदीमध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे. खामगांव की असली चमक तब दिखी जब भारत का चंद्रयान-3 चांद पर उतरा. आणि प्रत्येक खामगावकराला आवडेल असाच तो व्हिडिओ आहे आणि खरोखर व्हिडिओ चांगला बनवलेला आहे. म्हणजे ज्यामध्ये खामगावच्या चांदीचा उपयोग चंद्रयानमध्ये केलेला आहे. विकमसी फॅब्रिक्सनी बनवलेलं जे थर्मल शीट्स आहेत त्यासुद्धा चंद्रयानच्या वेळेस उपयोगात आणल्या गेल्या, हे सुद्धा त्यात सांगितलं आहे. आणि यांनी खामगावकरांना भूषणच वाटेल अशा या गोष्टी आहेत आणि याची चर्चा बरेच वेळा झालेली सुद्धा आहे. तर खामगावचं नाव जे कॉटन सिटी पूर्वी होतं, कापसाचं शहर, भूगोलाच्या पुस्तकात सुद्धा लिहिलेलं राहायचं. नंतर आता सध्या चांदीच्या बाबतीत खामगावचा नावलौकिक खूप वाढलेला आहे. आणि तर असं हे आपल्या प्रिय खामगावकरांसंदर्भातला तो हिडन स्टोरीवर आलेला व्हिडिओ जो आहे तो मलाही आवडला. पण त्यातल्या काही बाबी मला जरा मी पहिल्यांदाच ऐकल्या, त्यामुळे मला थोडा त्याच्याबद्दल मला संदिग्ध वाटतात. कदाचित व्हिडिओ बनवणाऱ्यांनी माहिती शोधलीही असेल, परंतु तरीही मला त्याबद्दल इथे भाष्य करावं असं वाटते. की या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की जेतल खानच्या दूरदृष्टीने पेंढारांच्या बंडानंतर खामगाव शहर वसवलं गेलं. तर आणि त्यांनी जेतल खानच्या दूरदृष्टीने खामगाव कॉटन सिटी म्हणून नावारूपाला आलं, असा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये केला आहे. 1820 में जेतल खान की दूरदर्शिता और 1818 के पेंडारी युद्ध के बाद बसे व्यापारियों ने इसे कॉटन सिटी बनाया. पण मला जेतल खान या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदाच ऐकलं आणि मला असं वाटलं की हे जेतल खान महोदय कोण आहे. आणि मी पहिल्यांदाच ऐकलं. मी म्हणजे खामगावचा जुना रहिवासी आहे. म्हणजे मी तर लहानपणापासून खामगावला राहिलोच आहे, पण माझे वडीलसुद्धा लहानपणापासून राहिले. त्यांचा जन्म 1945चा. माझे आजोबासुद्धा खामगावमध्ये लहानपणापासून राहिलेले आहे आणि माझ्या आजोबांचा जन्म होता सन 1900 मधला. तर माझ्या आजोबांनी सुद्धा मला लहानपणी अनेक गोष्टी खामगावच्या सांगितलेल्या आहेत. आणि इतरही माझ्या जो आमचा गोतावळा आहे त्यामध्ये अनेक वृद्ध लोक आणि माझ्या वडिलांचा मित्रपरिवार हे सुद्धा अनंत काळापासून म्हणजे खामगावमध्ये राहत आलेले आहेत. तर या सगळ्या लोकांच्या टिळक राष्ट्रीय विद्यालयामध्ये तिथले जाणकार शिक्षक लोक, तिथले जुन्या पिढीतले काही लोक, त्यांचे वंशज, जिथे गांधीजी आले होते, त्यांच्याकडनंही मला असं कधी ऐकिवात आलं नाही की गुलाम यासीन खाननी गांधीजींना चांदीचे भेटवस्तू दिल्या म्हणून. गुलाम यासीन खान द्वारा बापू को दी गई चांदी की भेंट. तर मी पुन्हा एकदा इथे पुनरुच्चार करतो की व्हिडिओ बनवणाऱ्यांनी माहिती शोधलीही असेल, परंतु ही माझ्यापर्यंत तरी माझ्या कधी असं वाचनात आलं नाही की जेतल खान यांनी खामगाव शहराला कॉटन सिटी म्हणून नावारूपाला आणलं. तर मित्रांनो, आजकाल आपल्याजवळ हे चॅनल आहे आणि म्हणजे एक माध्यम आहे की लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचं, परंतु या माध्यमाच्या द्वारे असं काही समाजामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न होऊ नये आणि त्यांनी एक वेगळा विचार समाजामध्ये जातो, तर योग्य ती माहिती पोहोचवली गेली पाहिजे. शिवाय जर का असं कोणी असेल तर त्यांनी त्याचा संदर्भ सुद्धा तिथे द्यायला हवा की हे जेतल खान कोण आहे, त्या व्हिडिओमध्ये त्याचा संदर्भ किंवा त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती माहिती असायला पाहिजे. तर मी लहान असताना आम्हाला सुद्धा सांगायचे की गांधीजी जेव्हा 1933 मध्ये टिळक राष्ट्रीय विद्यालयामध्ये आले होते तेव्हा माझ्या आजोबांनी त्यांना एका कक्षाच्या किल्ल्या दिल्या होत्या. त्याचा फोटो वगैरे काही नाही आहे, आपण असं मेन्शन करू शकत नाही, आपल्याजवळ त्याचा पुरावा नाही. तर त्यामुळे पुराव्यानिशी जर असलेला व्हिडिओ आहे त्याच्यावरच जनतेने विश्वास ठेवायला पाहिजे. मी एकदा पुन्हा पुनरुच्चार करतो की हिडन स्टोरीवर खामगाव शहराबद्दलचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो सर्वांग सुंदर आहे, परंतु त्यात या ज्या दोन गोष्टी आलेल्या आहेत, गुलाम यासीन खान आणि जेतल खान,
तर मला याच्याबद्दल थोडासा संदिग्धता वाटते. तर पुन्हा मी इथे असं म्हणतो की ज्यांना कुणाला जेतल खान आणि गुलाम यासिन खान यांच्याबद्दल माहिती असेल आणि जेतल खान यांनी खामगाव शहराला कॉटन सिटी म्हणजे अर्थातच कापसाची नगरी म्हणून प्रसिद्धीस आणलं याबद्दल माहिती असेल आणि गुलाम यासिन खान यांनी चांदीच्या भेटवस्तू गांधीजींना दिल्या याबद्दल माहिती असेल तर ती जरूर मला कळवावी. या माझ्या चॅनलवरतीच खाली कमेंट करून तुम्ही मला हे सांगावं आणि माझ्याशी संपर्क करावा. मी जरूर ती माहिती जर चांगली विस्तृत स्वरूपात माझ्यापर्यंत आली तर ती माहितीसुद्धा मी माझ्या चॅनलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्यास मी पुढाकार घेईल. तर धन्यवाद मित्रांनो. चॅनल बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा. थँक्यू.